दहिवडी पोलीस स्टेशनला तक्रारदारांनी 7/12/2021 रोजी तक्रार दिलेली होती। दिनांक 6/12/2026 रोजी मौजे दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा गावच्या हद्दीत साई अपार्टमेंटमध्ये यातील निर्भया ही अल्पवयीन आहे हे माहिती असताना यातील आरोपी चिक्या उर्फ गणेश दिनकर गायकवाड वय 27 राहणार दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा यानं निर्भया हिच्याकडे जाऊन तिच्याकडे मोकळ्या रूमबाबत विचारपूस करून तिला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मोकळ्या रूममध्ये नेऊन वाईट भावनेनं तिचा हात हातात धरून इमारतीच्या गच्चीच्या दिशेने उडत नेऊन जिन्याच्या पायरीवर बसवून ते शांत बस, कुणाला काही सांगायचं नाही अशी धमकी देऊन तिच्या अंगातील टी शर्ट वरती करून छातीवर हात फिरवून विनयभंग केला म्हणून वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून दहिवडी पोलीस स्टेशनला बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याचा तपास दहिवडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी करून न्यायाधीश अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वडूज यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं। नमूद गुन्ह्याचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीनं जिल्हा सरकारी वकील म्हणून अजित प्रताप कदम साबळे यांनी काम पाहिलं। त्यांचा युक्तिवाद, साक्षीदाराचा जाबजबाब, कागदोपत्री पुरावा ग्राह्य धरून विद्याधर काकतकर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वडूज यांनी गुन्ह्यातील आरोपी चिक्या उर्फ गणेश गायकवाड वय 27 वर्ष राहणार दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा यास पोक्सो कायदा कलम 8 अन्वये 5 वर्ष सश्रम कारावास 20,000 रुपये दंड व कलम 9-10 अन्वये 7 वर्ष सश्रम कारावास 25,000 रुपये द्रव्य दंड व दंड न भरल्यास 4 महिने साधी कैद, पोक्सो कायदा कलम 12 अन्वये 3 वर्ष सश्रम कारावास 20,000 रुपये द्रव्य दंड व दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली। सदर खटला चालवणे कामी निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, रणजित सावंत विभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग कॅम्प बहुज, भाऊसाहेब गोसावी सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिवडी पोलीस ठाणे यांनी मार्गदर्शन केलं। प्रॉसिक्युशन स्क्वॉडच्या महिला पोलीस हवालदार विजयलक्ष्मी दडस बक्कल नंबर 2086 यांनी सहकार्य केलं। सदर गुन्ह्याचा तपास दहिवडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी केला।